न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये पाहुयात मोठ्या टॉप 9 घडामोडी। परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल, पोलीस अधीक्षकांना फोन करून आढावा घेतला। सूत्रांची माहिती, प्रकरणी एसआयटी स्थापन, पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार। नाशिकमधील आयटी कंपनीतील अत्याचार प्रकरणामध्ये मलेशिया कनेक्शन समोर, संबंधित प्रकरणात विदेशी फंडिंग झाल्याचा संशय, काही व्हॉट्सअप चॅटच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू। मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आज अमरावतीत बंद, अचलपूर परतवाडा शहरातील बाजारपेठ बंद ठेवत घटनेचा निषेध, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। अमरावतीच्या परतवाडामधील आरोपी मोहम्मद आजाईच्या घराच्या अतिक्रमणावरती बुलडोझर कारवाई करण्यात आली। पोलिसांच्या बंदोबस्तात जेसीबीने घराच्या बाजूला असलेल्या अनधिकृत लोखंडी जिना पाडण्यात आला। यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांकडून वनराई पोलीस ठाण्यामध्ये भेट, गोरेगावच्या नेस्कोमध्ये कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 तरुणांचा मृत्यू, निदर्शनं करत कारवाईची मागणी। भंडाऱ्यामध्ये ड्रग्सचं मोठं रॅकेट, शालेय विद्यार्थ्यांना एमडी ड्रग्स मिळतं, खासदार प्रशांत पडोळेंचा दावा। तर ड्रग्स प्रकरणी सरकार संवेदनशील, अँटी नार्कोटिक्स पॉलिसी आणली आहे, मंत्री पंकज भोयार यांचं उत्तर। तर भोंदू खरातचे नवनवे कारनामे समोर येत आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। पोपटराव पवार भुसेनचे पीए आता खरातांकडे गेले होते, अंजली दमानिया यांचा दावा। दीपक केसरकरांचे खरातसोबत 19 कॉल, तर जयंत पाटलांचे देखील अशोक खरातसोबत कॉल्स, अंजली दमानिया यांची माहिती। अभिजित भांडे पाटील नावाच्या उपजिल्हाधिकाऱ्याकडून चाकणकरांसह सर्वांना वाचवण्यासाठी मोठी मदत, अंजली दमानिया यांचा मोठा दावा। भांडे पाटील यांना पदमुक्त करा, त्यांचे खरातशी 2 फोनवरून 143 आणि 53 वेळा 2 कॉल झालेले आहेत, दमानिया यांचा दावा। चाकणकर धनंजय मुंडेंप्रमाणे मीडिया ट्रायल झाल्याचं बोलतायत, आरोप झाल्यावर धनंजय मुंडेंसारख्या चाकणकर गायब का, अंजली दमानिया यांचा सवाल। खरातचा मोबाईल बंद होईपर्यंत चाकणकरांचा कॉल, दमानिया यांचा दावा। चाकणकरांना अटक व्हावी म्हणून आदिती यांनी काय पाठपुरावा केला, चाकणकरांवर कारवाई व्हावी म्हणून तुम्ही काय करताय, मंत्री आदिती तटकरे कुठे आहेत, सुषमा अंधारेंचा सवाल। दादांच्या घराबाहेर भानामती झाली तेव्हा खरात ठाण्यात होता, अंजली दमानिया यांचा मोठा दावा। 34 सेकंदामध्ये 6 आर्थिक व्यवहाराचे ट्रान्झॅक्शन झाले, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करावा, अंजली दमानिया यांची मागणी। तर सीडीआर खरे की खोटे, ते खरे असतील तर शिंदे केसरकरांची चौकशी कधी, सुषमा अंधारेंचा आरोप। परतवाड्यातील बुलडोझर चालवला चांगली गोष्ट, खरातचा फार्म हाऊसवर बुलडोझर चालवला जात नाही, यासाठी तटकरे यांचा आशीर्वाद आहे की ठाण्याचा आहे, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी, सुषमा अंधारे यांचा सवाल। चाकणकर मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि मग राजीनामा दिला, मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना बोलावून राजीनामा घेतला असेल तर त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। बंधू अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातचा नवा कारनामा, शिर्डीतील 4 एकर जमीन खरेदी व्यवहारासाठी राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यांचा वापर, या बँक खात्याप्रकरणी चौकशी, खात्यांमधून तब्बल 17 कोटींचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती। तर भोंदू खराच्या मालमत्तांचे 2 गुन्ह्या कागदपत्र ईडीच्या पथकाकडून जप्त। खरातसारखी प्रकरणं राजकारणाच्या सोयीनुसार बाहेर येतात, कुणाची तरी बत्ती लावण्यासाठी ठेवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या जातात, भोंदू खराच्या प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं वक्तव्य। तव्या दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या हालचाली, आगामी कार्यकारिणी बैठकीमध्ये ठराव मांडणार, सूत्रांची माहिती। तर माझ्या कार्याध्यक्ष पदाबाबत चर्चा तथ्यहीन, आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण। आदित्य ठाकरेंचं नाव समोर आलं तर स्वागत आहे, उद्धव ठाकरे पक्षाबाबत निर्णय घेतात, संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंकडे देखील कालांतरानं पक्षाचे कार्याध्यक्ष ते झाले होते, राऊतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी राजकारणातून निवृत्त व्हावं, आदित्य ठाकरेंकडून हा संकेत देण्याचा प्रयत्न, संजय शिरसाटांचा निशाणा। तर आमच्या पक्षात होणाऱ्या बदलांमुळे इतरांना मोड का येत आहेत, किशोरी पेडणेकरांचा पलटवार। अर्थ खाते आणि महिला आयोग राष्ट्रवादीकडेच राहणार, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। दरम्यान अर्थ खाते अधिवेशनापूर्वी फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं होतं।
MIMच्या नगरसेविका सहर शेख यांच्याकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल बनावट जातीचा दाखला मिळवत फसवणूक केल्याचा आरोप सहर शेख यांचं नगरसेवक पद अडचणीत येण्याची शक्यता. मंत्रालयाला एलिट गार्डचं संरक्षण कवच, मुख्य प्रवेशद्वारावर घातक शस्त्रास्त्रांसह कमांडो तैनात. मंत्रालयाला दहशतवादी कारवायांचा धोका असल्यास कमांडो तैनात. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत चोरीची घटना. ठाकरेंच्या नगरसेविका लक्ष्मी भाटियांच्या पर्समधून 20,000ची चोरी. लक्ष्मी भाटिया ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात. रोहित पवारांकडून काटेवाडीमध्ये घुंगडी बैठक घेण्यास सुरुवात. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार, बहीण सई पवारांची ही उपस्थिती. सरकार चालवत आहे की फरार गँगचे पालकत्व घेत आहेत. अंबादास दानवेंचा ट्विट करत सरकारवर निशाणा. आरोपी स्वतःहून गायब झाले की सरकारनं गायब केले, दानवेंचा सवाल.